सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा अतिउत्तम आहे. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला आज मदत मिळेल. कटुपणाऐवजी गोड बोलून तुमची कामं साध्य होत आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार नाही, त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. संध्याकाळपर्यंत तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी प्रियजनांसोबत तुमच्या भेटी होतील, त्यामुळे तुमच्यावरचा मानसिक ताण कमी होईल. तुमची आर्थिक स्थिती ठीक आहे, परंतु फार खर्च करू नका, बचतीकडे लक्ष द्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा समाधान आणि शांततेने भरलेला आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जर असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची रणनीती उत्तम आहे हे सिद्ध होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. त्यामुळे नवीन डीलमुळे पद प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होईल. रात्री असे काही लोक भेटतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, परंतु तुम्ही दुर्लक्ष करा. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारते आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार करावा हा सल्ला. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांची दिवसभर प्रचंड धावपळ होणार आहे. सतत ईमेलला उत्तर देणं, मीटिंग यामध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. दरम्यान मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. तुम्हाला आज खूप सतर्क राहावं लागेल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ असेल, परंतु कामामध्ये तुम्ही फोकस ठेवा. मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश मिळेल. जे फ्रीलान्स करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला उत्तम प्रगती मिळेल. तसेच तुमच्या मानसन्मानामध्येही फार वाढ होईल. खूप दिवसांपासून व्यवसायामध्ये एका डीलची तुम्ही वाट पाहत होतात, त्याबद्दल सकारात्मक बातमी तुम्हाला समजेल. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला सुखद अनुभव मिळणार आहे. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. व्यवसायाच्या बाबतीमध्ये काही कामांचा तुमचा आढावा घेणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. त्या कामाचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही करू शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की तुमच्यासाठी दिवस चांगला असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होत आहेत. तुम्ही मिळकतीच्या नवीन मार्गांवरती मार्गक्रमण करा, त्याचे लाभ तुम्हाला दिसून येतील. तुमच्या वाणीमध्ये सौम्यपणा आणि आदरभाव दिसू दे, म्हणजे तुमचा मान वाढेल आणि लोक तुमचं बोलणं ऐकतील. शिक्षण स्पर्धेमध्ये तुम्हाला विशेष यश मिळणार आहे. तुमची आज फार धावपळ झाल्यामुळे तुम्हाला थकवा आणि डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात. तुम्ही आज तब्येतीची काळजी घ्या. विरोधक तुमच्या विरोधात फार काही करू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की तुमच्या हुशारीनं आज तुमची कामं पूर्ण होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न उत्तम यश देताना दिसतील. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज तुमचं सर्वकडे कौतुक होणार आहे. दुपारनंतर कोणताही कायदेशीर वाद आणि खटला यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल. चांगल्या कामासाठी समाजामध्ये तुम्ही खर्च करणार आहात. दानधर्म केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कर्जासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक गोष्टी समजतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक देवाणघेवाणीची समस्या आज सुटू शकते. हातामध्ये पुरेशी रक्कम असल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. बचतीचा विचार त्यामुळे तुम्ही नक्की करा. विरोधक काहीही करू शकणार नाहीत. आज तुम्हाला प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूला आज सुखद वातावरण असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद पाहून तुम्ही देखील फार समाधानी असाल. नवीन गोष्टींचा उपयोग तुम्ही व्यवसायात करायचा असेल तर नक्की करू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फारसा ठीक नाही. नोकरी आणि व्यवसायामध्ये कामं वाढत जाणार आहेत, त्याचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. काही आजार डोकं वर काढत असतील तर त्यात त्वरित तपासणी करा. आजारपणामध्ये तुमची धावपळ होणार आहे. ताणतणाव तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. आजारपणामुळे तुमचा खर्च जास्त होणार आहे. आर्थिक तजवीज तुम्हाला करून ठेवावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी पाहून आज तुमचे विरोधक तुमच्या विरोधात काहीही करू शकणार नाहीत. आजचा दिवस चांगला असून तुमची सरकारी कामं सहज मार्गी लागतील. तुमच्या ओळखीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. सासरकडनं तुमचा मान सन्मान होणार आहे, लक्षात ठेवा. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही दानधर्म करणार असून तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशींसाठी आजचा दिवस चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्तम यश आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये खास प्रयत्न केले असतील तर कामं पूर्ण होतील. तुमचे सहकारी तुमचा आदर करतील आणि कामामध्ये मदतही करतील. कोणतंही भांडण किंवा वादामध्ये तुम्ही पडू नका. आज पाहुणे येण्याची घरी शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल. आर्थिक व्यवस्था तुम्हाला आधीच करून ठेवावी लागेल. जे काम तुम्ही हाती घेणार आहेत ते दिवसभरात तुम्हाला पूर्ण करावं लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडंसं कठीण असेल. तुम्ही केलेल्या कामामध्ये अडचण किंवा काम वेळेत पूर्ण न होणं अशा काही घटना घडल्यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता. एखादी वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागेल. विनाकारण वाद आणि चिडचिड तुम्हाला टाळायला हवी. आज कोणतंही काम करत असताना तुम्ही सावध राहा आणि वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की आज तुम्हाला सावध राहावं लागेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू तुमची चोरीला जाण्याची भीती आहे. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू तुमच्या सुधारणा होते. चांगल्या कामावरती तुम्ही खर्च करणार आहात. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेले वाद आज कमी होतील. मुलांच्या बाबतीमध्ये काही अडचणी तुमच्या वाढू शकतात. सासरकडील मंडळींसोबत आर्थिक व्यवहार शक्यतो तुम्ही टाळावा. आज कामाचा वेग तुमचा अधिक असेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.